मग कसं काय ओळखलं तुम्ही? ओळखलं म्हणजे हेच आपलं शेतकरी तुमचा चॅनल आहे त्याच्यावरूनच. चॅनल कधीपासून बघताय? चॅनल मी झाले 6 महिने झाले फॉलो करतोय तुम्हाला. साहेब तुम्ही तुमच्या कामात असताना लक्ष कसं काय इकडे गेलं? लक्ष म्हणजे असं नाद आहे मला किल्ल्याचं. बरं, हे आवाज कधी बघितलं ऐकला होता का? नाही, आवाज ऐकलाय, तुमचा चेहरा बघितला मी. मागच्या 2-3 मुलाखतीतच फक्त चेहरा तुमचा बघायला भेटला, नाही तर त्याच्या अगोदर तुमचा चेहरा कधीच बघायला भेटला नाही. त्यामुळे मी एका नजरेत ओळखलं, म्हटलं तुम्ही असू शकता. किती वर्षापासून बघताय चॅनल? चॅनल मी 6-7 महिने झाले तुम्हाला फॉलो करतोय मी. साहेब काय अनुभव आला? नाही, अनुभव मस्त आहे. अनुभव म्हणजे जसं तुम्ही म्हणताय ना, नागपुडीपासून शेपटापर्यंत सगळ्याला जे तुम्ही समजावून सांगताय, म्हणजे या खिल्लारमध्ये काय आपल्याला नेमकं पाहिलं पाहिजे, कसं संगोपन केलं पाहिजे, कसं आपल्याला खिल्लार म्हणजे वंशावळ वाढवता येईल आणि टॉपची जातीवंत जनावर कशी आपल्याला तयार करता येतील, ह्याविषयी तुमचं शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन आहे ना, ते एकदम जबरदस्त आवडलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आता तुम्ही एक दौरा काढला होता आत्ता एक, म्हणजे तिकडं खानापूर तालुक्यात जो दौरा झाला, सगळं प्रत्येक व्हिडिओ मी बघितलं. प्रत्येकाच्या घरी जाऊन भले एक गाय असू द्या, तिथं तुम्ही गेलाय आणि तिथं तुम्ही म्हणजे छोटे छोटे शेतकऱ्यांचं सुद्धा तुम्ही म्हणजे मनोबल वाढवायचा प्रयत्न केला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. साहेब या अगोदर असं काम करणार तुमच्या आयुष्यात कधी दिसलं नव्हतं? कधीच नाही, कोणीच नाही. आणि एवढा बारकावा जे सांगताय ना तुम्ही, नेमकं काय केलं पाहिजे. आता एका कळपामध्ये तुम्ही गेला होता, म्हणजे एक कळपामध्ये म्हणजे 10-12 गाय होत्या, तुम्ही आत घुसतानाच सांगितलं बास म्हणलं, तुम्ही डोळ्याचं पारणं भेटलं. हा शब्द माझ्या डोक्यात आहे अजून. म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या बोलण्यातून ते प्रतीत होतंय की नाही बाबा, हा माणूस म्हणजे शेतकरीसाठी आणि हे आपल्या खिल्लार क्षेत्रासाठी एक म्हणजे पर्वणीच असायचा तुमचा चॅनल. त्याविषयी काय गमत नाही. साहेब तुमचा आभार मानावा लागेल. हा कोपरा राहिला होता आणि हा कोपरा फक्त एक सेकंदाच्या अगोदर बघूया म्हटलात, आणि त्या 1 सेकंदामध्ये आपल्याला एक अनमोल व्यक्ती प्रतिसाद देणारी आपल्याला मिळाली, आणि ते म्हणजे आता आपण ओळखून घेऊयात की ते काय करताय सध्या. साहेब काय करताय? मी शशिकांत बाबर, माझं गाव इथं पाचवड म्हणून आहे आणि मी हवालदार आहे रेल्वे पोलीसमध्ये, रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये. आता 16 वर्ष नोकरी झाली. सोलापूरला 8 वर्ष, जम्मू काश्मीर, आसाम, UP, बिहार, झारखंड करून आता साताऱ्याला पोस्टिंग आहे माझं. साहेब यातून वेळ कधी मिळतो लक्ष द्यायला? वेळ काढतो मी. वेळ म्हणजे कसं, आता समजा यात्रा आहे, आता हे यात्रा अटेंड करण्यासाठी मी लगातार 2-3 दिवस मी नाईट ड्युटी केली आणि त्या हिशोबाने मला आता उद्या सकाळी परत ड्युटीला जायचं आहे. बरं. हां साहेब यात्रेची कल्पना कधी भेटली, कोणाकडून भेटली? यात्रा म्हणजे आमचा कुलस्वामीच आहे हा. पण आता यात्रेत आतमध्ये जाणं झालं नाही की थोडासा म्हणजे मयत वगैरे भावकीमध्ये झाल्यामुळं आतमध्ये जाता आलं नाही. तरी पण म्हटलं आपण हे बैलाचा बाजार अटेंड करूया म्हटलं. साहेब चॅनलची माहिती दररोज बघता? 100% दररोज अपडेट. मला वाटतं पहिला एक टॉप 10 मध्ये म्हणजे पहिल्या 10 व्ह्यूवरमध्ये मी व्ह्यूवर असणार तुमच्या. लक्षात ठेवा, कधीही तुमचं आलं नोटिफिकेशन की लगेच पहिल्यांदा मी ओपन करून आपला कॉल कधी झाला होता या अगोदर? कॉल वगैरे कधीच नाही, आपली ओळखच नाही. मी फक्त तुम्हाला चेहऱ्यावरून ओळखलं, तुम्ही असू शकता म्हणून. आता मी माझा पुतण्याचा फोन आला होता, तो मी कट केला. म्हटलं चला हे शेतकरी खिल्लार शेतकऱ्याची शान म्हणलं चॅनलवर दिसत आहेत, म्हणलं एकदाचा आवाज तरी देऊन कन्फर्म करूया, म्हणून मी आपलं थांबलो. ठीक आहे साहेब, आमचं नशीब आहे हो की आमच्या कर्तृत्वाची पोचपावती पावलोपावली मिळते. तुमच्या कर्तृत्वापेक्षा म्हणण्यापेक्षा कसं, हे शेतकरी आहेत का नाही, गोरगरीब जे शेतकरी आहेत का नाही, त्यांच्या वस्तूला म्हणजे एक मोठी किंमत जर होत असेल तर ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून होते. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी, सत्य परिस्थिती, एकदम सत्य परिस्थिती, छोट्या छोट्या गोष्टी ना आता फॉलो करायला लागलाय तुमच्या शेतकरी. असं मला तरी वाटतं. मी आता बाजारात फिरलोय, एकही जनावर राहिलं नसेल माझ्या नजरेतनं की आज मी ती बघितलं नाही. सर्व बघितलं, सर्व बघितलं. आणि माझे नकळत मला हे झालं होतं बरं का, की तुम्ही भेटू शकता. मी म्हटलं हा माणूस राहणार नाही एवढं, म्हणलं एका गायच्या म्हणलं शेतकऱ्याला जर हा माणूस हे करतो, मुलाखत घेतो त्या शेतकऱ्याची जाऊन, तर म्हणलं हा माणूस या 2-3 दिवसात येऊन तरी गेला असेल किंवा येणार असेल, असं शाश्वत होती 100%. नशिबाने भेट झाली आपली. साहेब परत एकदा तुमचा परिचय आणि पत्ता सांगा. माझा परिचय, मी शशिकांत बाबर, रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत आहे मी साताऱ्यामध्ये, आणि गाव मुक्काम पोस्ट पाचवड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. इथून एक 40 किलोमीटर गाव पडतं, कलेडून पाचवड म्हणून. साहेब तुम्ही एवढ्या पदावर काम करत असताना एक शेतकऱ्यांच्या लेकरासाठी एक आपलं 2 शब्दाचा प्रतिसाद असावा म्हणून आपल्या कामातून वेळ काढता, त्याबद्दल आभार मानतो. आणि आज सर्वे करत असताना किंवा मी यात्रेचा अभ्यास करत असताना, तुम्ही तुमच्या कामात असताना
लक्ष गेलं आणि या चॅनलला खरंच 2 शब्दाचा मान सन्मान दिला, त्याबद्दल आभार. एक तुमच्या बरोबर भेट व्हावी म्हणून मला माझी एक हे होतं, म्हणजे लई इच्छा होती की यार माणसाला भेटणं अतिशय आवश्यक आहे म्हटलं. आणि असं म्हणजे कोणी नाही बरं का, सबस्क्रायबर व्ह्यूवर फॉलो करा शेअर करा ह्याच्यावर माझा विश्वास नाही. फक्त तुम्ही काय सांगितलं माझ्या चॅनलशी कट्टर राहावा. कट्टर का राहावा तर तुमचा फायदा होणार आहे यासाठी कट्टर राहावा शेतकऱ्यांवर. मी तर शेतकऱ्यांना हेच सांगेन, कट्टर राहावा याचा अर्थ असं नाही की शेतकरी म्हणजे किल्लार शेतकरी की शान ह्या चॅनलचं तुम्ही सबस्क्राईब वाढवताय, व्ह्यूवर होताय, कमेंट करताय, लाईक करताय, हा गोष्ट नाही. तुम्हाला जर छोट्यातली छोटी गोष्ट जर खिल्लारमधली जर जाणून घ्यायची असेल, जनावरांचं संगोपन वगैरे तुम्हाला जर वाढवायचं असेल, त्यातून 4 पैसे जर मिळवायचे असतील तर खिल्लार शेतकऱ्याची शान चॅनल तुम्ही फॉलो करा. 1ही रुपया तुम्ही घाट्यामध्ये जाणार नाही, ही 100% गॅरंटी आहे. कट्टरतेचा अर्थ, कट्टरतेचा अर्थ म्हणजे तुमचा फायदा आहे त्याचा. कट्टरता म्हणजे ही कट्टरता हे वेगळं विषय, राजकीय कट्टरता झालं, धार्मिक कट्टरता हे वेगळं. चॅनलची कट्टरता एक आपला म्हणजे शेती क्षेत्रातला एक फायदा होतोय, त्यासाठी तुम्हाला कट्टर राहायचं. आपल्या म्हणजे स्वतःसाठी कट्टर राहायचं, दुसऱ्यासाठी नाही. सतरंजा उचलण्यासाठी कट्टर नाही, तर आपल्या स्वतःसाठी कट्टर राहायचं. साहेब, हा जो नियम आता मी पेरतोय समाजामध्ये, किंवा जो माझी सूचना म्हणा, संदेश म्हणा, मार्गदर्शन म्हणा, कट्टरतेचा योग्य वाटला, एकदम योग्य वाटला. त्याच्यात काहीही हे नाही, म्हणजे दुमत नाही, त्याचं कुणाचंही असण्याचं काही कारण नाही. आता जर तुमचे या मागच्या आठवड्यातले 5-6 जर व्हिडिओ बघितले ना, तर प्रत्येक व्ह्यूअरला समजून जाईल हा माणूस म्हणजे नेमकं काय करतो, शेतकऱ्यांसाठी काय करतो. एका कॉलवरती तुम्ही जाताय, तुम्ही 20 किलोमीटर बघत नाही, 50 किलोमीटर बघत नाही, त्या शेतकऱ्याला जाऊन तुम्ही भेट देताय, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. साहेब, एवढं तुम्ही अनुभवलात, हे अनुभवण्यासाठी किंवा एवढी माहिती होण्यासाठी किती काळ गेला? काळ जास्त नाही गेला बरं का, 1-2-3 वर्ष गेली. पण ह्या क्षेत्रातली जर सखोल माहिती जर म्हटलं ना, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ह्या 6 महिन्यात मी घेतली. हीच मला सांगायचं तुम्हाला. हा माझा फायदा झाला की 6 महिन्यात मी भरपूर काही शिकलो खिलार क्षेत्रातलं, फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. दुसऱ्या मी चॅनलचा व्ह्यूवर आहे, पण अशी सखोल माहिती नागपुडीपासून शेपटापर्यंत, नक्कीपासून ते पूर्ण शिंगापर्यंत सगळं ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला म्हणजे आत्मसात झालं. साहेब, काय आठवण आहे ह्या चॅनलची ओळख नेमकी एवढ्या ढिगाऱ्यातून कशी झाली? युट्यूब म्हणजे हा खूप मोठा फोटो व्हिडिओचा ढिगारा आहे. युट्यूबला ना, मी तुम्हाला फेसबुकला फॉलो करतो, फेसबुक पेजला. ठीक, हां, फेसबुकला फॉलो करतो. हां, फेसबुक पेजला फॉलो करतो. म्हणजे फेसबुक हे पेज चालू केलं, त्याचा फायदा झाला. हो, 100%. त्याप्रमाणे खिल्लार शेतकरी शान या नावाचा चॅनल सुद्धा आहे. चॅनल सुद्धा आहे. YouTube. बरोबर, 100%. आजच मी पाहिजे चॅनल सुद्धा, कारण त्याच्यावर वेगळं काही कलेक्शन पाहायला भेटलं शेतकऱ्यांना. मी हे सांगू इच्छितो की या चॅनलला तुम्ही कट्टर राहावा. 100% आपल्या शेतकऱ्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. राजमळगे या नावाने हा चॅनल आहे साहेब. राजमार्ग म्हणजे राजमळगे तुम्ही जर टाकला चॅनल युट्यूबला, तर खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. बरोबर. RAG स्पेस द्यायचा, MELAG राजमळगे टाकायचं, किंवा खिल्लार शेतकरी चॅनल तुमचं नाव जरी टाकलं तरी येऊ शकतं. चालेल. सर्वसामान्य सांगण्यासाठी राजमळगे 100% फॉलो करू. आम्ही कसं ग्रुपच्या माध्यमातून, बैलगाडी क्षेत्रातले भरपूर ग्रुप आहे, त्याच्या माध्यमातून भरपूर शेतकरी असे जोडले गेलेले आहेत. त्याच्यावर अजून सुद्धा म्हणजे या चॅनलला प्रतिसाद भेटू शकतो आणि अजून शेतकऱ्याच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. साहेब, या करसुंडीच्या यात्रेमध्ये किंवा सिद्धनाथाच्या कृपेने आपली भेट झाली, आणि त्यानंतर तुमचा एक अनमोल अभ्यास हा व्यक्त झाला आज. नाही, अभ्यास व्यक्त झाला म्हणण्यापेक्षा कसं माहिती आहे का, तुमच्याकडून जे शिकलो तेच मी तुमच्यासमोर व्यक्त झालोय. बाकी ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. जे तुमच्याकडून शिकलं तेच मी तुम्हाला बोलून दाखवतोय, बाकी काय नाही याच्यामध्ये. म्हणजे वेगळं काय कोणाकडे मला शिकायला जायला लागलं नाही. म्हणजे आमचं भाग्य म्हणावं लागेल की आमच्या कर्तृत्वाची आम्हाला पोचपावती मिळते. तुमच्या कर्तृत्वाची पोचपावती तुम्हाला मिळते, आणि आमचं भाग्य आहे की तुमच्यासाठी कर्तृत्ववान माणसं आम्हाला गाईड करतायत. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कर्तृत्वान आहे 100%. याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. साहेब, जवळपास तुम्ही आतापर्यंत बघत असताना काय त्रुटी शंका आढळल्या का? किंवा हा माणूस, हा व्हिडिओ, हा फोटो समजला नाही, हे लिखाण समजलं नाही, असं कधी झालंय? काहीच नाही. सगळं समजून, आता कसं तुमचे म्हणजे समजून सांगण्याची जी पद्धत आहे शेतकऱ्यांना, म्हणजे प्रत्यक्षात हे करून, तर ते काय असं नाही की बाबा तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्हाला फळ्यावरती शिकवायचं आहे किंवा काय नाही. आपल्या स्वतःच्या भाषेतून तुम्ही सांगताय की तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला ते करायचं आहे, हे तुमच्या गोट्याची शान ही आहे, हिचं नाव काय, तिचं नाव काय. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याशी एकरूप होत आहे, आणि नेमकं हे शेतकऱ्यांना काही पाहिजे ते तुम्ही